7,000 रुपये. 200 कमी 7,000 म्हणजे 6,800 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला. काय मग समाधानी का तुम्ही कापूस भेटला एवढा? समाधानी. हा समाधान काय झालं मग आणि किती काय शेतामध्ये किती लावला होता कापूस? आपण फक्त 8 पिशा लावलेले. 8 पिशा लावलेला आहे का? मग एकंदरीत कसं आहे उत्पन्न बरं आहे का? काय तर बरं आहे. हा एका पिशीला 2 क्विंटल निघला. एका पिशीला 2 क्विंटल म्हणजे टाकलेला खर्च देखील निघत नाहीये. बरोबर. शासनाने काय केलं भाव वाढून द्यायला पाहिजे की नाही? भाव वाढून द्यायला पाहिजे त्याला पण काय भाव वाढते आता नाही वाढत भाव. तुमचं काय नाव काका? आली ये. तुमचं काय नाव? वसंत गाव कोणतं आहे तुमचं? तोंडुळी. बरं. काय आणलं होतं तुम्ही बाजारात आज? कापूस काय भाव भेटला? काय 67. किती आणला होता कापूस? 4 क्विंटल. 4 क्विंटल आणला होता का? बरं बरं. समजा 6,700 रुपये भाव भेटला कापसाला तुम्हाला. कापूस कसा होता? क्वालिटी कशी चांगली होती का? चांगली होती का? हे काय चांगली क्वालिटी नाही काय सगळं. बरं बरं. CCI केंद्र सुरू झालेले आहे बघितले तुम्ही राज्यामध्ये? कुठं झाले चालू झाले काही ठिकाणी झाले सुरू आहे की नाही? चालू झाले पण त्याला बी भले अडचणी नाही. हा त्याला 7 बारे नोंद लावा. त्याला हे करा ते करा ते एका आणि एका एकाला 4 क्विंटल देऊन राहिलं ते. एकरी किती? हा नाही एका पिशीला 4 क्विंटल. हा एका पिशीला 4 क्विंटल देऊ राहिले ते. एका पिशीला 4 क्विंटल म्हणजे आपण जर एक बॅग लावली तर त्याला किती देते हे ते 4 क्विंटलच ते खरेदी करते आहे की खरेदी नाही? करते म्हणजे मग शेतकऱ्याला एखादं तर मित्र हो या सरकारला या शासनाला विनंती एक होती की साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर एकदा येऊन पाहिजे होतं की माझ्या शेतकरी राजाला जर विचार केला तर माझ्या शेतकरीमध्ये एवढी धमक आहे एक एकर मध्ये तो कमीत कमी 15 क्विंटलचं उत्पन्न घेतो आणि शासनाने याच्यामध्ये आठवडी काय लावून दिले 4 क्विंटल. म्हणजे तो फक्त CCI शासन खरेदी करणं किती क्विंटल? फक्त 4 क्विंटल. मग हे शक्य का? बाकीचा कापूस कुठं घालायचा शेतकऱ्यांनी? मग हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तुम्ही शासनाला काय सांगाल याच्या माध्यमातून? मग त्यांना वाढवून द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. सरकारचं जे धोरण आहे हा 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 ते तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं मरण मरण आहे. जे धोरण आहे तेच मरण आहे. शेतकऱ्याचं मरण आहे ते सरकारने काय केलं? हा बावनकुळे साहेबांनी सांगितलं शेतकऱ्याचं कापूस द्या. जमीन चालू नाही चालू नाही. हा, जमीन. हाती दृष्टी झाली होऊन गेलं याचे नुसते पंचनामे काही पैसे झाले खात्यावर काही जमा? काही 1 रुपया नाही झाला. तुमची तर मोठी चांगली शेतकरी संघटनेचे तुम्ही कार्यकर्ते आहे मोठे. नाही मग आंदोलन केलं तरी बी काही विषय तरी काही विषयच नाही. 2023-22 करून नंतर आता उजून जे पंचनामे करोडो रुपयाची घोषणा तर जाहीर केलं पण खात्यावर जमा झाले का काही पैसे? अजिबात नाही. 1 रुपया जमा झाले एक नाही अजून नाही. अजून तुम्ही आमच्या मोबाईलवर पहा बँकेचं सुद्धा काही आलेलं नाही. काहीच रुपये आलेले नाही. शेतकऱ्याचं सगळं मरण झालेलं आहे यावर्षी. तर बाबा तुमचं काय नाव? गाव कोणतं आहे तुमचं? तोंडोळी तिथे. काय आणलं होतं बाजारात? गहू आणले ते का? गव्हाला काय भाव भेटला आज? 2650 रुपये क्विंटल. बरं आपण जर सर्वसाधारण लोक जर विकायला घ्यायला गेले तर ना 3,500 रुपये भाव आहे. बरोबर आहे. शेतकरी मित्र एक महत्त्वाची गोष्ट आता हिने गहू आणलेली विकण्यासाठी या ठिकाणी त्यांना 2600 रुपये बाजारात भाव भेटलेला आहे. आपण तेच गहू जर दुकानात जर घ्यायला गेलं तर आपल्याला 3,000 3,500 रुपये भाव भेटते. तर याच्या शेतकरी मित्रांनी एक विचार केला पाहिजे आपला जो माल आहे तो प्रत्यक्ष आपण डायरेक्ट स्वतः विकला पाहिजे. स्वतः विकला तर नक्की फायदा होईल. पण आता काय शेतकऱ्याच्या पण अडीअडचणी असतात. शेतकरी काटा घेऊनही बसू शकत नाही. सगळ्या गोष्टी असतात. तर शासनात त्याला अर्जंटमध्ये द्यावं लागते. ह्या अशा अडचणी त्यामुळं याचा कुठेतरी विचार आहे शासनाने केला पाहिजे. जगाचा पोशिंदा माझा शेतकरी आहे. शेतकरी जर हल्लाच नाही जगाचं काही चालणार नाही. काहीच चालणार नाही. आमची एकच सूचना आहे शेतकऱ्यांना जी फडणवीस सरकार यांना शेतकऱ्याला जाचक अटी लावल्या. आधार कार्ड, पॅन कार्ड, आमचं कार्ड, तुमचं कार्ड. तुम्हाला त्याचं तुम्हाला आधार कार्ड आहे शिथिल केलं पाहिजे शासनाने. हा शेतकऱ्याला कोणती त्यातच बरोबर चालले तसं टाइम वाया घालवण्याचं काम चालू आहे. तर अनुदानला इतके काय घेतली आधार कार्ड अजून एवढं नाही तर लोकांच्या लाईनीवर लोकांना बँकेमध्ये KYC करायला लाईनीमध्ये उभा केलं पण त्याचा मोबदला अजून कुठल्या स्वरूपात शेतकऱ्यांना भेटलेला नाही भेटला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या शासनाला विनंती एकच राहील की तुम्ही लवकरात लवकर काय करायला पाहिजे जे अनुदान जाहीर केलं होतं ते लवकरात लवकर DBT पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे. त्याला कुठल्याही अटीतटी लावू नका. अगोदरच शेतकरी हा या अतिवृष्टीने या पावसाने या परेशानी आणि त्याच्यामध्ये तुमच्या जाचक अटी असल्यामुळे अजून शेतकरी परेशान होत आहे. हे कुठेतरी विचार केला पाहिजे. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.